हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी
हा ना. रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा. हे सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा. तो हा माधव भरवा, तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा. तो हा माधव भरवा, तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी, आवडी. तो हा विठ्ठल भरवा, भरवा, तो हा विठ्ठल भरवा. तो हा माधव भरवा, तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा. तो हा माधव भरवा, तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा. सर्व सुखाचे आगर, 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 सर्व सुखाचे आगर. रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल भरवा, तो हा विठ्ठल भरवा. कुमादेवी भर, आप कुमादेवी
देववसे चित्ती त्यांची घडावी संगती, घडावी संगती, त्यांची घडावी संगती. देववसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. हरिजनास वे भेटी न हो अंग संग तुटी, न हो अंग संग तुटी, न हो अंग संग तुटी. हरिदास वे भेटी नवो अंग संग तुटी, नवो अंग संग तुटी, नवो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, भले संत संगष्टने, भले संत संगष्टने. तुका म्हणे जिने भले संत संघर्षणे, भले जिने भले संघर्षणे, भले संत संघर्षणे. ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला देवा पुरवावी वासना, पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. पार कुमारी, पार कुमारी, पार कुमारी, पार कुमारी, पार कुमारी, पार देव वसे चित्ती 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 देव वसे
देव वसे चित्ती, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम. जगननीत पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम. सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. कलावज्ञे जीवोद्धरार्थावतारं कलंकांक तेजोधिकामोदि वक्त्रं. खलानीश वादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम्. तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं. सदा अलंकृतं साधु संन्यास योगम्. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं. नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपम. शुक्लं ब्रह्म विचारसार परमा माध्यम जगद्व्यापिनी. वीणा पुस्तकधारिणी भयदां जाग्यन्धकारप. हस्ते स्फाटिकमालिकांच ददतीं पद्मासने संस्थिता. वंदे तं परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा. महिम्न पारं ते परमविदिशो यद्य सदृशी. शुचिर्ब्रह्मादीनामपि तद्वसन्नस्त्वयि गिरा. अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकर. जिते ज्ञान विज्ञान संजीव होते. जिथे योग विद्येस सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती. तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता. तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. अगाज्ञान देवा मुक्ताई परेशा. तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. सामर्थ्याने गंगा गिरींच्या.
संकट जाई मागा जय जय गंगा गिरी 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 वन वन फिरले कन कन झिजले वन वन फिरले कन कन झिजले गोदातीरी भजनाला आग लावणी झोपडी सत्या वारे पंढरपुराला शिवलिंग ते जोडी धरोनी शिवलिंग ते जोडी धरोनी नित्य स्मरे विठ्ठलाला जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी ओ जय जय गंगा गिरी जय जय गंगा गिरी जय जय गंगा गिरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहोजी स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहेरू प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणनाया प्रथम तुला वंदितो देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुनी झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु मोठे बाबा व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. अधिष्ठान दैवत आदिशक्ती मुक्ताई मातेच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र मितावली तालुका चोपडा जिल्हा जळगाव श्री विठ्ठल मंदिर संस्थान मितावली या मितावलीच्या पुण्यभूमीमध्ये साधू संतांच्या भगवंताच्या अनंत कृपा आशीर्वादाने भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या मंदिर वर्धापन दिन महोत्सव श्री अखंड ज्योत कीर्तन सप्ताह आणि साधू संतांच्या भगवंताच्या अनंत कृपा आशीर्वादाने आदिशक्ती मुक्ताई मातेच्या अनंत कृपेने स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या अनंत कृपा आशीर्वादाने त्याचबरोबर वैकुंठवासी परमपूजनीय गुरुवर्य विठ्ठल महाराज चौधरी अर्थात मोठे बाबांच्या अनंत कृपेने वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य नतुसिंग बाबा वैकुंठवासी परमपूज्य मुरलीधर काका वैकुंठवासी रामचंद्रजी बाबा अर्थात बोधे बाबा यांच्या अनंत कृपेने वैकुंठवासी श्रीपती महाराज यांच्या अनंत कृपेने आणि समस्त ग्रामस्थ मितावली यांच्या अथक परिश्रमाने कष्टाने आणि योगदानातून सुरू असलेला हा सुंदर सोहळा या सुंदर सोहळ्यातील आजच्या 7व्या क्रमांकाची कीर्तन सेवा माझ्याकडे ॲक्सिडेंटली प्राप्त आहे आणि म्हणून या सेवेसाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. अर्थात वास्तविक पाहता कीर्तन आपण पाहिलं असेल पत्रिकेमध्ये की कीर्तनकाराचा तुम्ही पाहत असाल की कीर्तनामध्ये पत्रिकेमध्ये फोटो कीर्तनकाराचा वेगळा आहे, फेटाही वेगळा आहे, कीर्तनकारही वेगळा आणि फेटाही वेगळा आहे. आता प्रत्यक्ष फेटाही वेगळा आणि कीर्तनकारही वेगळा आहे आणि म्हणून आपण पाहत असाल. परंतु परम वंदनीय आदरणीय वंदनीय हरिभक्तपरायण लक्ष्मणजी महाराजांना त्यांच्या मातोश्रींचं या काळामध्ये जाणं झालं आणि म्हणून त्या कारणास्तव या ठिकाणी येता आलं नाही. आणि म्हणून आदरणीय बबनजी महाराज असतील आणि आपल्या गावातील सर्व सप्ताह समितीचे
सर्वच मान्यवर आपल्या मान्यवरांच्या माध्यमातून माझे मित्र दीनानाथजी महाराजांच्या संबंधाने या ठिकाणी आज हा येण्याचा योग आहे, आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला मी या ठिकाणी उपस्थित आहे. अत्यंत सुंदर अशी व्यवस्था आहे, गोड असा मंडप, सुंदर लाइटिंग, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. विशेषत्वाने वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ मान्यवर या ठिकाणी आहेत. माझे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू, या सर्वांच्या चरणावरती कोटी भावनवंदन करतो. त्यामध्ये विनेकरी महाराज, त्यांच्या माध्यमातून त्यांनीच संपर्क मला या ठिकाणी केला. अण्णा, रवी अण्णा, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर पखवाजाच्या सेवेसाठी उपस्थित आदरणीय हरिभक्तपरायण वासुदेवजी महाराज या ठिकाणी आहेत. बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. दुसरे मृदंगाचार्य माझे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण भानुदासजी महाराज या ठिकाणी आहेत. बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गाण्याच्या सुंदर साथीसाठी उपस्थित, अत्यंत गोड असा, सुंदर असा ज्यांचा गळा आहे, गोड असं वागणं आहे, गोड असं गाणं आहे. गाण्यापेक्षाही वागणं ज्यांचं सुंदर आहे त्यांना, मला असं वाटतं, किती जास्त कला आहे, त्या कलेने माणूस फक्त प्रसिद्ध होत असेल, पण दीर्घकाळ जर एखाद्या क्षेत्रात टिकायचं असेल तर त्याच्यासाठी नम्रता लागते. ती नम्रता ज्यांच्याकडे आहे, असे गोड गळ्याचे, गोड स्वभावाचे व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तपरायण, ज्यांचा गोड गळा आपण ऐकला, कृष्णाजी महाराज. त्याचबरोबर दुसरे आदरणीय रामजी महाराज. एक कृष्ण आहे, एक राम आहे. दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्णावतार राम, दोघं पण आहेत आपल्या कीर्तनात, आज टेन्शन नाही. आणि म्हणून दोघांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. मृदंग क्षेत्रातील, पखवाज क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय निंबाजी महाराज या ठिकाणी आहेत. बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. इकडे सर्व मान्यवर मंडळी आहेत. वाघासारखे चोपदार आहेत, त्यांनाही विषय नाही. तुमच्याकडे वाघाची भीती आहे काय? नाही का? आहे का? नाही. महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. शिवशक्ती साऊंड सिस्टीम, कठोरा, आदरणीय छगनदादा, बरोबर काय रामरतन दादा, तुम्हालाही विशेष धन्यवाद. शिवशक्ती साऊंड सिस्टीम, कठोरा, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. सुंदर असा साऊंड आहे. तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. कार्यक्रमाचे मार्गदर्शक, संयोजक बबनजी बाबा या ठिकाणी, महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. संस्थेतील ज्येष्ठ विद्यार्थी आहेत, आम्हा सर्वांसाठी गुरुतुल्य आहेत. बाबांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. आणि सर्वच मान्यवर, खरं तर मला या ठिकाणी इथपर्यंत येऊपर्यंत ज्यांच्या माध्यमातून संपर्क झाला, आमचे मंगल भाऊ असतील, त्याचबरोबर आमचे नाना, बच्चू नाना, त्याचबरोबर सर्वच मान्यवर, आपण सर्वांनी संपर्क केला. अंतर खूप जास्त आहे, खूप जास्त लांबचा प्रवास आहे. जवळजवळ 6-7 तासांचा प्रवास होता. तो सगळा प्रवास करत असताना कुठून या, कसं या सगळ्या गोष्टीचं मला यांनी मार्गदर्शन केलं. आपल्या गावापर्यंत पोहोचूस तोपर्यंत मार्गदर्शन केलं. मला रस्त्याला घेण्यासाठी सुद्धा आले. आपल्या सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. हे सगळं प्रेम तुम्ही माझ्यासाठी नाही, हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं नाही, तर हे सगळं जर तुम्ही कुणासाठी केलं असेल, हे सगळं कुणाच्या प्रेमापोटी केलं असेल, तर हे सगळं जर तुम्ही कुणासाठी केलं, तर हे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोगबाबांची कृपा आमच्यावरती आहे. त्या प्रेमापोटी तुम्ही सगळ्यांनी केलं. कारण आम्ही सर्व कुणी व्यक्तिगत कुणी नसून, आमच्यावरती जो समाज प्रेम करतो, या व्यासपीठावरती उभा राहिलेल्या माणसावरती जो समाज प्रेम करतो, या पखवाजावरती, या माईकवरती गाण्यासाठी उभा राहिलेल्या व्यक्तीवरती समाज जो प्रेम करतो ना, तो फक्त आणि फक्त ज्ञानोबा तुकोबरायांमुळे, मुक्ताई मातेमुळे करतो. आणि म्हणून त्या सर्व महापुरुषांची आमच्यावरती असलेली ही कृपा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या चरणावरती आम्ही सर्व नतमस्तक होतो. आणि आता जर कुणाचा नामोल्लेख माझ्याकडून राहिलाच असेल, तर माईबापाचं अंतःकरण करून आपल्या माफ करा, अशी आपल्या सर्वांच्या चरणावरती भावना व्यक्त करतो. आणि शपथ घेऊन सांगतो की पुढच्या वेळी तुमचं नक्की नाव घेईल. शपथ, पुढच्या वर्षी मी नक्की नाव घेईल. फक्त मला तुम्ही वर्षभरात मध्ये तारखा देत राहा, म्हणजे मग ध्यानात राहील. हा विनोद होता. विनोदाने घ्या, विनोदाने सोडून द्या. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कीर्तनाकडे वळतो. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण कनकाई बोलोबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा अत्यंत उत्तम गोड मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. जगद्गुरु श्री तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून मागणी मागतात. वारकरी संप्रदाय अत्यंत धोरणी संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाची किंवा कीर्तन महोत्सवाची सप्ताहाची एक आचारसंहिता आहे. ती आचारसंहिता लिखित नसून अलिखित आहे, पण तो आमच्या वारकरी संप्रदायाची बांधणी ज्यांनी केली त्या ज्येष्ठ मंडळींनी घालून दिलेली ही आचारसंहिता आहे. मग सप्ताह म्हटलं की 7 दिवस, आणि 7 दिवसामध्ये काय करावं? पहिल्या दिवशी नामाचं चिंतन जसं सांगितलं जातं, तसं मध्ये भक्ती ज्ञान वैराग्याच्या गोष्टी सांगून समाजाच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम निर्माण करावं. परमेश्वर प्राप्त कसा करावा याची माध्यम साधनं सांगावी. आणि काल्याच्या आदल्या दिवशी भगवंताकडे मागणी मागावी. मग ती काय मागणी असावी
आणि मागून भगवान परमात्म्याकडून काल्याच्या दिवशी प्रसाद घ्यावा, असा एक संप्रदायाचा अलिखित नियम आहे. त्या नियमाला मी बांधलेला आहे. बांधलेलं म्हणजे साखळदंडाने नाही, पण नियमाने बांधलेलो आहे. म्हणून मागणी पर प्रकरणातील अभंग मी निवडला. आज जगद्गुरु तुकोबरायचा मागणी पर प्रकरणातील अभंग आहे. एक तर तुम्ही जाणकार मंडळी, मला जास्त विस्तार करायचं नाही. जगद्गुरु श्री तुकोबराय या ठिकाणी मागणी मागतात. खरं तर मागणी आणि वारकरी संप्रदाय या परस्पर विरोधी दोन गोष्टी आहेत. म्हणजे असं एक विचार असा आहे, जर संत आहेत तर ते मागूच शकत नाहीत, आणि मागत असतील तर ते संतच असू शकत नाही, असा भाव आहे. संत आहेत तर ते मागणार नाही, आणि जर मागत असतील तर ते कोणी संत असूच शकत नाही, असा भाव आहे. पण तरी जगद्गुरु श्री तुकोबरायच्या अभंगामध्ये, गाथेमध्ये, अभंग गाथेमध्ये जवळजवळ 152 अभंग मागणीपर प्रकरणातील सापडतात. 152. मग 152 अभंग जर जगद्गुरु तुकोबरायचे मागणीपर आहेत, तर मग संत कसे म्हणता येईल? पण ऐका, मागण्यातले प्रकार आहेत. मागण्यातले प्रकार आहेत. कोणी स्वार्थी मागतं तर कोणी स्वार्थी परार्थी मागतं. स्वार्थी मागतो त्याला जीव म्हणतात, स्वार्थी परार्थी मागतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठल आज जगद्गुरु तुकोबराय आवडीच्या संबंधाने मागतात. या मृत्यू लोकात प्रत्येक जीवाला कशाची ना कशाची आवड आहे. इथं बसल्यापैकी तुम्हाला सगळ्यांची काही ना काही आवड आहे. कोणाला खायला आवडतं, कोणाला झोपायला आवडतं, कोणाला पळायला आवडतं, कोणाला पखवाज वाजायला आवडतो, कोणाला कीर्तन करायला आवडतं, कोणाला गायला आवडतं, कोणाला भरीत आवडतं कोणाला भरीत आवडतं, कोणाला ज्वारीची भाकर आवडते, कोणाला काय कोणाला काय वेगवेगळी प्रत्येकाची आवड आहे. जशी प्रत्येक जीवाची वेगवेगळी आवड आहे, तशी ज्ञानोबराय म्हणतात, या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या दोन प्रामुख्याने आवडी आहेत. ज्ञानोबराय असं म्हणतात, जगद्गुरुयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. माऊली म्हणाले की दोन आवडी प्रत्येक जीवाच्या आहे. एक आवड आहे जगद्गुरुयास्पद, मग मनुष्याला संपावं असं वाटत नाही, आम्ही अखंड राहावं असं प्रत्येक जीवाला वाटतं. मग आहे तोपर्यंतही पण, आणि गेल्यानंतर पण आपण शिल्लक राहावं असं प्रत्येक जीवाला वाटतं. पण माफी मागून एक वाक्य बोलू, आहे तोपर्यंत सोडाच, पण गेल्यानंतर तर सोडाच. आहे तोपर्यंत पण समाज आपल्याला लक्षात ठेवेल असं माणूस काम करत नाही, हे त्याचं दुर्दैव आहे. मनुष्याने शिल्लक राहण्यासाठी कशी कामं केली पाहिजे. 16वे शतक आहे. 4 बाजूने तुमच्या आमच्या मुघली सल्तनती आहेत, आणि 4 बाजूने मुघली सल्तनती आमच्यावरती राज्य करत असताना पारतंत्र्यात आपण जगतो. आपल्या आया बहिणींची आबरू लुटली जाते, आणि आपल्या आई बहिणींची आपल्या नजरेसमोर आबरू लुटली जात असताना आपल्याला बगावत करता येत नाही. बगावत करण्यासाठी पुढे जर सरकलं तर धडापासून मान वेगळी केली जाते. त्या अवस्थेत आपण जगतो. शतक 16वं आहे. त्या 16व्या शतकामध्ये जाधव घरामध्ये सिंदखेड राजा येते. जाधव परिवारामध्ये एक पोरगी जन्माला येते, आणि ती पोरगी भोसल्यांच्या घरात लग्न करून जाते, आणि भोसल्यांच्या घरात लग्न करून गेल्यानंतर तिच्या उदरी एक मुलगा जन्माला येतो. त्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे. आणि तो राजा जन्माला आल्यानंतर स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहतो, आणि उभ्या महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण करून देतो. मुघली सल्तनतीतून स्वातंत्र्य मिळवून देतो, आणि स्वातंत्र्य मिळवून देऊन जात असताना तो स्वतःसाठी मरत नाही, तर समाजासाठी मरून जातो. म्हणून तो आजही 350-400 वर्षानंतर शिल्लक राहतो. याला मरून उरणं असं म्हणतात. मग संतांच्या जीवनामध्ये किंवा परोपकारी जीवनामध्ये शिल्लक राहण्याची काही एक वेगवेगळी पद्धती आहे. संतांनी शिल्लक राहत असताना काय केलं? प्रपंचही केला, पण परमार्थही नेटका करून दाखवला. आमच्या जीवनामध्ये ना आपल्याला प्रपंच करता येतो, ना आपल्याला परमार्थ करता येतो. तुम्हाला माझं बोलणं कळतंय ना? भाषा तर कळते ना? भाषा कळते ना? आपल्याला शिल्लक राहायचंय. मनुष्याला वाटतं, ज्ञानोबराय म्हणतात की शिल्लक राहिलं पाहिजे. जगद्गुरुयास्पद मला मानलं पाहिजे, मी शिल्लक राहिलं पाहिजे. पण शिल्लक राहण्यासाठी सारखी माणसं कामं करत नाहीत. काय करावं लागते शिल्लक राहण्यासाठी? तर शिल्लक राहण्यासाठी करावं लागतं तुकोबरायासारखा परमार्थ. शिल्लक राहण्यासाठी काय करावं लागते? तर शिल्लक राहण्यासाठी परोपकार करावा लागतो. परोपकार करणं म्हणजे काय? तर साने गुरुजीचे शब्द आहेत, खरा तो एकची धर्म. ऐकलेत आपण? ऐकले? जगाचे बांध कोरावे, असेत काय शब्द? असेच आहेत काय? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊनी उठवावे. जगाला प्रेम अर्पावे. नाही का? असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे. परार्था प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे. याला परोपकार म्हणतात. हा परोपकार मनुष्याने केला पाहिजे. माणसं परोपकार सोडा, कीर्तनाच्या मंडपात जरी गर्दी झाली,
आणि गर्दी झाल्यानंतर जर एखादी मावशी आवरून शेवट जर घरचं सगळं आवरून तिला यावं लागलं आणि ती मागून येऊन जर एखादीला म्हटली थोडंसं सरकता का हो? थोडंसं सरकता का? ती म्हणती तिकडं पुढं बैस, इथं कुठं जागा आहे, पुढं बैस, तिकडं कुठं जागा आहे. फुकटच्या जागेत बसून जर आपल्याला एखाद्याला थोडीशी जागा देण्याची इच्छा जर होत नसेल तर आमच्याकडून परोपकार कधी व्हायचा आहे? परोपकाराच्या भूमिका खूप मोठ्या मोठ्या नाही, खूप छोट्या आहेत, पण त्या कळणं गरजेचं आहे. आम्ही कोणत्या दृष्टीने परोपकार पाहतो हे कळणं गरजेचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी बाबांचे खूप सुंदर विचार आहेत. तुम्हाला गाडगे बाबांचा एक प्रसंग सांगतो. राष्ट्रसंत गाडगे बाबा पंढरपूरची वारी करायची आणि पंढरपूरची वारी करणारे गाडगे बाबांची वारी म्हणजे सगळ्या दिंड्या पुढे चालायच्या आणि गाडगे बाबाची दिंडी सगळ्यात मागे चालायची. सगळ्याच्या दिंड्या पुढे आणि बाबाची दिंडी सगळ्यात मागे. आपल्या विदर्भातले होते बाबा, तर दिंडी मागून चालायची आणि बाबांबरोबर 4-10 साधक असायचे. वारकरी पुढे ज्ञानोबा तुकोबरायचं, ज्ञानोबरायांचं भजन करत करत, विठ्ठलाचं भजन करत पुढे चालायचे. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. पंढरपूरच्या दिशेने चाललेले वारकरी भजन करत चालायचे आणि गाडगे बाबा बरोबरचे साधक लोक गाडगे बाबांना म्हणायचे, बाबा ओ बाबा, अहो ते वारकरी पुढे चालले ना, किती सुंदर भजन करतात, चला बाबा आपण त्यांच्या बरोबर चालूया. गाडगे बाबा म्हणायचे, अरे लेकाओ, चालू द्या त्यांना पुढे, चालू द्या. का? किती गोड भजन करतात बघा, की जाऊ ना आपण त्यांच्या बरोबर. गाडगे बाबा म्हणायचे, लेकाओ, अरे भजन करणं हा त्यांचा परमार्थ आहे. मग वारकरीचे बरोबर राहायचे ते म्हणायचे, बाबा, आणि जर भजन करणं त्यांचा परमार्थ आहे तर आपलं काय? गाडगे बाबा म्हणायचे, लेकाओ, अरे भजन करणं हा त्यांचा परमार्थ आहे आणि ते पुढं चालतात ती सगळी घाण स्वच्छ करणं हा आपला परमार्थ आहे. परमार्थ पाहण्याची नजर आहे राजाओ. हेच गाडगे बाबा ज्यावेळी पंढरपुरात कीर्तन करायचे त्यावेळी पंढरपुराच्या वाळवंटात टाचणी पडेल, पिन ड्रॉप सायलेन्स, टाचणी पडेल तर आवाज येईल वाळवंटामध्ये, अतिशक्ती वाटेल तुम्हाला. पण गाडगे बाबा बोलायला लागल्यानंतर लोकच काय, चंद्रभागा माई सुद्धा आवाज करत नव्हती, इतकी शांतता असायची. आणि गाडगे बाबा बोलताना मले तुलेची भाषा. गाडगे बाबा म्हणायचे, लोकाओ, अरे तुम्ही पंढरपुराले कशाले आले रे? खाली बसले लोक म्हणायचे, बाबा आम्ही पंढरपुराले पांडुरंगाचे दर्शनाले आलो ना. मग बाबा म्हणायचे, का रे तुम्हाला झाले का दर्शन देवाचे? लोक म्हणायचे, हो बाबा. मग का रे तुमचे देव काय करत होते? लोक म्हणायचे, बाबा देव काय करत होते हा का प्रश्न आहे का? विटेवरती उभे होते ना. मग बाबा का रे, जर देव विटेवरती उभे होते तर काय करत होते? म्हणे विटेवरती उभे होते. बरं, का रे तुमचे देवाले आंघोळ कोण घालते? लोक म्हणायचे, बाबा पुजारी घालते. बरं, गंध कोण लावते? पुजारी लावते. बरं, कपडे कोण घालते? पुजारी घालते ना. बाबा काय प्रश्न विचारते हो, पुजारी घालते ना. मग गाडगे बाबाचे एक वाक्य आहे, मग त्या वाक्यावरून तुम्ही बाबांना नास्तिक समजू नका. गाडगे बाबाचं एक वाक्य आहे, या वाक्यातून तुम्ही गाडगे बाबांचे विचार समजा किती मोठे आहेत. गाडगे बाबा म्हणायचे, कार्य लेखा हो, तुमचे देवाले कपडे कोण घालते? लोक म्हणायचे, देवाले कपडे पुजारी घालते ना. मग बाबा म्हणायचे, का रे तुमचे देवाले त्याचे हाताने त्याचे डोंगणाले देत, धोतर नाही नेसता येत, तर तुमचे देव काय देईन रे तुम्हाले? हे कुठं बोलायचे माहितीये का बाबा? पंढरपूर क्षेत्रात बोलायचे. पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या समोर उभं राहून लाखो वारकऱ्यामध्ये गाडगे बाबा बोलायचे, तुमचे देवाले त्याच्या हाताने त्याला धोतर नेसता येत नाही, तो काय देईल? पण हे वाक्य बोलताना गाडगे बाबा खूप जबाबदारीपूर्वक बोलायचे. बाबाच्या जवळ एक सदग्रस्त उभा आहे, बिंबीपर्यंत दाढी आहे, 3 बटनाचा शर्ट घातलेला आहे, वरून काळं जॅकेट घातलेलं आहे, खाली गुडघ्यापर्यंत धोतर आहे, घोट्यापर्यंत धोतर आहे, आणि त्या सदग्रस्ताच्या खांद्यावरती हात ठेवायचे. गाडगे बाबा म्हणजे याले देव कळाला. अरे याले खडा देव कळाला, याने खरा परमार्थ केला. कोण व्यक्ती आहे? गाडगे बाबा यांचे याने स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करून दुसऱ्याच्या पोरासला शाळा शिकवण्यासाठी स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली. त्या सत्पुरुषाचं नाव आहे कर्मवीर भाऊराव पाटील, जे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत. गाडगे बाबा पंढरपूरच्या वाळवंटात उभा राहून कर्मवीर भाऊराव पाटलांच्या खांद्यावर हात ठेवून लोकांना सांगायचे, याले खरा देव कळाला, याला देव पाहणं म्हणतात. मग गाडगे बाबा याचा अर्थ नास्तिक होते असं नाही, त्याला समाजाने नास्तिक विचारवादी म्हटलेलं आहे. परंतु गाडगे बाबा नास्तिक होते असं नाही. विचाराची एक पातळी आहे. परमार्थ पाहायचा कसा हे आम्हाला कळायला पाहिजे. परमार्थ पाहायचा कसा हे कळायला पाहिजे. भगवान परमात्म्याची सेवा नेमकं करायची कशी हे आम्हाला कळायला पाहिजे. आणि हे संतांनी विचारात वेळोवेळी सांगितलं. जर संतांना हे विचार मान्यच नसते तर संतांनी ते विचार मांडलेच नसते. ज्ञानोबा आई वडिलांचं महात्म्य सांगत बसलेच नसते जर त्यांना ते मान्यच नसतं.
ज्ञानोबरांनी कशाला बोललं असतं नाही का, सकल तीर्थाची धुरी कशाला बोलले असते ज्ञानोबराय उगाच. जर वृक्ष वाचवणं वृक्ष वाढवणं हे जर संतांना विचार पटलेच नसते तर वृक्षवल्ली का म्हटले असते तुकोबराय. परमार्थ फक्त परमार्थ हा त्याच अंगाने पाहण्याची आम्हाला जी सवय लागली ती सवय आमची वाईट आहे. मग आम्ही आमच्या परिवारात राहून सुद्धा भजन करू शकतो हे संतांनी आम्हाला वेळोवेळी शिकवलं. आम्हाला शिल्लक राहता आलं पाहिजे. मग शिल्लक कसं राहता आलं पाहिजे तर शिल्लक हे परमार्थाच्या माध्यमातून राहता येतं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम, पण कामामध्ये काम करून काही राम राम म्हणताना तरी आपण राम राम म्हणतो का? लगेच करून पाहू विठाला 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 विठाला. किती लोकांनी टाळी वाजवली तुम्ही पाहिलं का? पाहिलं का तुम्ही? किती लोकांनी भजन म्हटलं? तुमच्या मनाला विचारा तुम्ही, किती लोक भजन म्हटले, किती लोकांनी टाळी वाजवली आत्ता विठ्ठल विठ्ठल म्हटल्यावर. कामात तर काम करतोच आपण, पण जेव्हा राम म्हणण्याची वेळ येते ना तेव्हा सुद्धा टंगळमंगळ करतो. म्हणून ही अवस्था आहे विठाला विठाला. भजनाची अवस्था तुकोबरायची अवस्था आहे, परिस्थिती आहे. काय तुकोबरायचं भजनाची उच्चतम परिस्थिती आहे. बहिर्दशेला बसलेल्या तुकोबरायांनी विठ्ठलाचं भजन करावं. तर 4-2 वारकऱ्यांनी तुकोबरायला पाहिलं की बहिर्दशेला बसून भजन करतात. रामेश्वर शास्त्रींकडे पळत गेले. शास्त्रीजी, तुकोबराय बहिर्दशेला बसून भजन करतात आहे. असं खांद्यावरती पंच टाकला, जपजप पावलांनी चालत शास्त्रीजी देहू गावात आले. जगद्गुरु तुकोबराय आपल्या घरामध्ये वाड्यामध्ये होते. तुकोबरायांनी वाड्यामध्ये असताना शास्त्रीजी वाड्याच्या समोर येऊन उभं राहिले. तुकोबरायला हाक म्हणले, तुकाराम, हो तुकाराम बाहेर या. पळतच तुकोबराय बाहेर आले. शास्त्रीजी, काय अपराध घडला? प्रत्यक्ष तुम्ही माझ्या दारामध्ये, काय अपराध घडला माझ्याकडून? फार मोठा अपराध घडला. बहिर्दशेला बसून कुठे भजन करतात का तुकाराम? अहो, बहिर्दशेला बसून भजन करणं अमंगळ दशा सांगितली शास्त्राने. अमंगळ दशेत भगवंताचं नाम घेऊ नये स्पष्ट सांगितलं. तुकोबराय म्हटले, माझी चूक झाली, आता नाही होणार. सोडून दिलं, प्रसंग संपला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तुकोबराय बहिर्दशेला निघाले, पण तुकोबरायचं बंद नाही. बहिर्दशेला गेलेले तुकोबरायचं पुन्हा सुरूच आहे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. भगवंताचं भजन करणारे तुकोबराय बहिर्देशाला जाऊन बसले. पुन्हा काल ज्या मंडळींनी पाहिलं होतं ते पळतच गेले. शास्त्रीजी, अहो तुकोबराय पुन्हा बहिर्दशेला बसून भजन. असं पुन्हा खांद्यावरती पंचा शास्त्रीजी देहू गावात चालत आले. बहिर्दशेला बसलेले तुकोबरायच्या समोर येऊन उभं राहिले. चित्र नजरे समोर ठेवा. तुकोबराय बहिर्दशेला बसले. शास्त्री तुकोबरायच्या समोर इंगळासारखे डोळे करून तुकोबरायकडे पाहतात. तुकाराम, हो तुकाराम, अहो काल सांगितलं मी तुम्हाला बहिर्दशेला बसून भजन करू नका. अमंगळ दशा सांगितली शास्त्राने, तुम्हाला इतकं समजत नाही. अरे देवाचं नाव कुठं घ्यावं, काय करावं कळत नाही. जगाला परमार्थ सांगत फिरणारे तुम्ही, तुम्हाला इतकं समजत नाही. जगद्गुरु तुकोबरायने हात जोडले. शास्त्रीजी, नाही हो, देवाचं भजन मला नाही करायचं, पण काय करू? माझे मज झाले अनावर वाचा, माझे मज झाले अनावर वाचा, मज झाली अनावर वाचा, माझे मज झाली अनावर वाचा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, शास्त्रीजी नाही हो, बहिर्दशेला बसून मला देवाचं भजन करायचं नाही, पण काय करू? माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से घेतला से, छंद या नामाचा घेतला से घेतला
घेतलंसे. नाही घ्यायचं मला. देवाचं भजन नाही करायचं अमंगळ दशेला, पण माझी वाणी माझं ऐकत नाही. रामेश्वर शास्त्री तुकोबराच्या जवळ गेले आणि जवळ जाऊन तुकोबराची जीभ 2 बोटात पकडली आणि खेचायला सुरुवात केली. का रे तुकाराम, ही जीभ तुझी विठ्ठलाचं भजन करते ना, आता पाहतो तू याकडे कसा भजन करतो. 2 बोटात शास्त्रीने तुकोबराची जीभ धरून बाहेर ओढली. तर काय पांडुरंगाचा चमत्कार मायबाप, ज्या बोटात शास्त्रीने तुकोबराची जीभ पकडली होती त्या बोटापासून शास्त्रीच्या रोमारोमात विठ्ठलाचं भजन निघायला लागलं. हा तुकोबराचा परमार्थ आहे. काय परमार्थाची उंची आहे. अरे बहिर्दशेला बसून एखाद्याने स्पर्श केल्यानंतर करंट बसल्यासारखं शास्त्रीच्या रोमात भजन निघावं, याला परमार्थाची उंची म्हणतात महाराज, याला परमार्थाची उंची म्हणतात. आणि इथं कीर्तनात बसून आम्हाला वारंवार कीर्तन करायला सांगावं लागतं. टाळी वाजून टाळी वाजून कुठं सांगावं लागत, कीर्तनात सांगावं लागतं. बरं कीर्तनात सांगावं लागतं याचं नवल नाही वाटत मला. पंढरपूरच्या वारीला, ज्ञानोबारांच्या आळंदीच्या वारीला ज्यावेळी जातो ना, तर आळंदीच्या वारीला, पंढरीच्या वारीला गेल्यानंतर माणसं इथून तिथून ज्ञानोबा तुकोबराचं भजन करत चालतात. आणि पंढरीत पोहोचल्यानंतर सुद्धा मठामध्ये कीर्तनच कीर्तन राहतात, हरिपाठच हरिपाठ राहतात. इकडला भोंगा तिकडं, तिकडला भोंगा तिकडं, सारखं देवाचं नामचिंतन चालू राहते. पण तरी सुद्धा त्या पंढरी क्षेत्रामध्ये मठात कीर्तन करताना सुद्धा लोकांना सांगावं लागतं टाळी वाजून. तुम्हाला मी बोललेलं कळतं का? कमा काही करू तुमच्या पुढं मी काळं पांढरं, कळत ना तुम्हाला. पंढरी क्षेत्रात सांगावं लागत टाळी वाजून भजन करा. मग कुठं बहिर्दशेला बसून तुकोबरायांनी केलेलं भजन आणि कुठं आपली अवस्था. महाराज खूप फरक आहे, खूप तफावत आहे. आणि मग या तफावतीत कुठंतरी आम्ही बसलं पाहिजे, याच्यासाठी हा परमार्थ आहे. तफावतीत कुठंतरी आम्ही बसलं पाहिजे, याच्यासाठी हा सप्ताह आहे. माझे गुरुवर्य श्री गुरु नारायणगिरीजी महाराज नेहमी सांगायचे, कीर्तनातून असं बोलावं की जे समाजाला उमजेल, समजेल आणि त्याच्यातून एखाद्या तरी माणसाचं कल्याण होईल, असं माणसाने सांगावं. नाही तर गुरुवर्य महाराज ज्यावेळी संस्थेतून आले होते बाबा, संस्थेतून ज्यावेळी गुरुवर्य बाबा आले आणि त्यांची सरलाबेट संस्थान गोदावरी धामवरती नियुक्ती झाली, अधिपती झाले, त्यावेळी गुरुवर्य बाबा खूप विद्वान होते. संस्थेचे विद्यार्थी म्हणजे काय सामान्य अवस्था नाही, विद्वान होते खूप. आणि ते खूप विद्वत्ता बोलायचे. कीर्तनातून बोलल्यानंतर खूप असं कठीण बोलायचे. नाही तर त्यांच्या लेवलला ते सोपं होतं. परंतु सर्वसामान्य समाज होता, अडाणी वेडगळ समाज आमचा त्या परिसरामध्ये, मराठवाडा, अडाणी लोक. पण त्या बेटाच्या संस्थेवरती असलेले जे बाकी मंडळी आहे ते लोक बाबांना घाबरून बोलायचे, बाबा तुम्ही कीर्तनात खूप अवघड बोलता, खूप अवघड बोलता बाबा. बाबा म्हणायचे अवघड बोलता, अरे याच्यापेक्षा सोपं काय बोलायचं. लोक घाबरून बोलायचे. लोक म्हणायचे बाबा पण तुम्ही हे जे तुम्ही सोपं बोलतात ना, हे सोपं आम्हाला समजायला अजून 100 वर्ष लागतील. आणि मग कधी आमचा उद्धार व्हायचा. सोपं बोलत जा बाबा. मग बाबा तुम्हाला सांगतो, बाबाने असं सोपं कीर्तन करायला, बाबा असं साधारण बोलायचे, काय राजा हो, काय भगवंताचं भजन आणि काय परमेश्वराची लीला, असं सोपं बोलायचे. काही अजिबात अवघडात बोलत नव्हते, इतकं सोपं सांगायचे. आणि बाबा इतकं सोपं सांगण्यामागचा उद्देश एकच होता की सर्वसामान्य समाजाला परमार्थ कळावा. वास्तविक पाहता पहा, नाथ महाराजांनी सुद्धा ज्यावेळी 13व्या शतकाच्या समारोपाला नाथांचा अवतार झाला, नाथ बाबा ज्यावेळी आले ना, तर नाथांनी परमार्थ समाजाला कळतो की नाही कळतो हे अनुकरण करून पाहिलं. ज्ञानोबारांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी तर कुणालाच उमजत नव्हती. मी 13व्या शतकातलं बोलतो, कुणाला उमजत नव्हती. अहो 13व्या शतक सोळा, आज 21व्या शतकात तुम्ही उघडून ज्ञानोबारांच्या एखाद्या ओळीचा अर्थ सांगा, आज नाही कळत तर तेव्हा काय कळत असेल. आणि मग नाथांनी पाहिलं की या समाजाचं कल्याण कसं होईल, म्हणून नाथांनी जी वाङ्मय रचना केली भारूड नावाची, त्या भारूड नावाच्या वाङ्मयातून समाजाचं हित व्हावं म्हणून केलेली रचना आहे. आणि सोपं जितकं बोलता येईल, कल्याण जितकं करता येईल तितकं समाजाचं केलं पाहिजे. मुद्दा हा चालला होता की संतांच्या भजनाची उंची वेगळी आहे. त्या भजनाने जगाचा मालक त्यांच्या घरी आला. निळोबरायचं प्रमाणे, नांदेता या घरी दैवत पंढरीचे, नांदेता या घरी दैवत पंढरीचे, नांदेता या घरी दैवत पंढरीचे, नांदेता या घरी दैवत पंढरीचे. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार,
देव संतांच्या घरी नांदला, हे संतांचं कार्य पाहून नांदला. नांदे तया घरी दैवत पंढरीचे, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. ज्या सुखा कारणे देव वेडावला, पनी सागरे गारणी पम पगम ग, सगम पगम पनी दप, पदम पगम रे ग सरे नि सगम पम गम पनी सानी पनी सा नि नि प मम गम प गम पनी सा, पनी सा ग रे ग सरे नि सा धनी पदम पगम रे ग सरे नि सगम पम गम गम पनी सा नि पनी सा नि नि प मम गम प गम पनी सा. हा मला वाटलं तुम्ही काही टाळ्या वेळा वाजाव शान का काय. मी एवढं बिंबीचे देठापासून म्हटलो राव, मला असं वाटलं तुम्ही टाळ्या. काही तुम्हाला अशी उलशिक दया नाही का माया नाही आहे ना माझी. गाण्याचा आनंद घेतला मला, थोडा गाण्याचा नाद आहे, थोडा गाण्याचा छंद आहे. नाही तर तुम्ही म्हणता बाबा चांगला बोलवतो मध्येच काय केकून उठवतो काय नो होत, लोकांना कळत नाही. वैकुंठवासी इंगळे बाबा म्हणायचे, गाणं ज्यांना कळतं तिथंच गात जा, नाही तर उगा यानाच देऊ नका. लोकांना कळलं तर गात जा, नाही तर यानं देऊच नका. ते एक उदाहरण सांगायचे. ते सांगायचे, बाबूजी माहिती आहेत का तुम्हाला? सुधीर फडके माहिती आहेत का? नसेल माहिती तर मी सांगतो. जुन्या काळी रेडिओ होता, टीव्ही नव्हता. रेडिओ चालू केला, रेडिओ चालू केल्यानंतर थोड्या वेळ संगीत वाजायचं, असं म्युझिक वाजायचं, आणि 6 वाजता बरोबर एक भजन लागायचं. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लवकर वनमाळी, वनमाळी उठी लवकर वनमाळी, उठिया तरी मित्र झाला, घनश्याम सुंदरा. हे भजन होतं. ऐकलंय तुम्ही भजन? नाही ऐकलं ना? नाही तर हे ऐकलं असेल तुम्ही. गीत रामायण ऐकलंय का? आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. हे ज्यांनी गायलं ते, त्यांचं नाव सुधीर फडके. बाबूजी त्यांना प्रेमाने म्हणायचे. जुना काळ होता, जुन्या काळामध्ये बाबूजी भजनाच्या कार्यक्रमासाठी पुण्यातून निघले. पण पुण्यातून निघले जसं मी आज आलो तशी अशा गाडी बिडी काही नव्हती तेव्हा, बसचा प्रवास. आणि बाबूजी आपली बॅग घेऊन आपलं निघाले. ब्राह्मण, अप टू डेट आणि विश्वप्रख्यात गायक. मग त्यांनी बॅग घेतली, बसमध्ये बसले आणि प्रवास सुरू झाला. तर इंगळे बाबा सांगायचे, प्रवास सुरू झाला तर निम्मा अर्धा प्रवास झाला, गाडी कुठंतरी पंक्चर झाली. तर पंक्चर झाल्यानंतर कंडक्टर ड्रायव्हरने सांगितलं सगळ्यांनी खाली उतरा. त्यावेळी काही एवढे इन्स्ट्रुमेंट नव्हते पंक्चर काढण्याचे, सगळ्यांना खाली उतरावं लागायचं. मग ते पंक्चर चालायचं 2-3 तास, आणि 2-3 तासांनी ते पंक्चर काढून झाल्यानंतर मग ते प्रवास चालू व्हायचा, असं कार्यक्रम. आणि मग सगळ्यांना खाली उतरून दिलं. सावली पहा, सावलीला बसा, तोपर्यंत पंक्चर होईल. मग सगळे लोक उतरले. बाबूजींनी आपली बॅग घेतली आणि ते आपले असे एका सावलीच्या कडाला कुठंतरी बसण्यासाठी निघाले. तर जाता 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 असा गावाचा पार होता, आणि पाराला असं सावली होती, वडाचं झाड होतं, पार होता आणि सावली होती. आणि त्या पारावरती 4-2 जण बसलेले होते. 4-2 म्हणजे त्या गावाला लागलेले ते वरदान. प्रत्येक गावात राहतं. तुमच्याकडे आहे की नाही मला नाही माहिती, पण आमच्या तिकडं आहे. ते सज्जन म्हणतात त्यांना आमच्याकडे. म्हणजे ते साऱ्या गावाच्या पंचायती त्यांच्याकडे राहतात. म्हणजे सगळ्या बातम्या त्यांच्याकडे राहतात साऱ्या गावाच्या. ते 4-5 जण बसले होते. मग ते 4-6 जण, मग बाबूजी आपले बॅग घेऊन आले. आता ब्राह्मणगडी अप टू डेट एकदम जॅकेट वगैरे असं. आणि मग ती बॅग ठेवली, ते तिथं सावलीला बसले. तर बसल्यानंतर त्या चौघातल्या एक जणांनी विचारलं, म्हणे पाहुणे कोणच्या गावचे? बाबूजी म्हटलं मी पुण्याचा आहे. पुण्याचा आहे, बरं. आणि काय नाव? म्हणे सुधीर फडके. त्यातले एक जण म्हणे फडके?
कोणच्या जातीचे आता पहा घेणं देणं कंदील लावून येणं काय गरज आहे बरं आता काय. पण बाबूजींनी दिलेलं उत्तर फार सुंदर होतं. ते म्हटले गाणं हीच माझी जात आहे, माझी जात दुसरी नाही, गाणंच जात आहे. आणि गाणं ही जात म्हटल्यानंतर एक म्हातारं लय हुशार होतं. ते म्हणे गाणं ही जात म्हणजे तुम्ही गायक आहे का? म्हणे हो मी गायक आहे. म्हणे मग होऊन जाऊ द्या 2-4 गाणे. बाबूजी म्हणे असं कुठं चालत असते काय, असं कुठं परिस्थिती. मला स्वर लागतो, तबला लागतो, त्याला सगळे संगीत लागते, साऊंड सिस्टीम लागते, हार्मोनियम लागते, तसं गाता येत नाही. एक म्हातारं म्हणे याला येतच नसन, उगा शहाणपणा करून राहिला म्हणे. माझं म्हटल्यानंतर बाबूजी म्हणे मी म्हणतो पण मला साथ संगत पाहिजे. मग ते 2-4 जण उठले, ते पळत गेले. गावाच्या बाहेर एक तमाशा आलेला होता आणि त्या तमाशाचे ते साथीदार कोण कोण, ते तुनतीनवाला, ढोलकीवाला, ते चिपळीवाला, ते 2-4 जण ते सकाळी ते रातभर जागायचं आणि दिवसभर झोपायचं. ते दुपारपर्यंत झोपेल होते, त्यांना उठवलं. बरं ते गावचे पाटील माणसं यांनी दिलं उठून, ए उडा रे, ए उडा चला. तसेच पारशी धरली, तशी घेऊन आले. ते घेऊन आले, त्यांना त्या पारावरती उभं केलं. बाबूजींनी पाहिलं, म्हणे देवा कुठून दिवस उगवला तो हा, कुठून आणला माझ्या समोर हा दिवस, पण आता काय कसं पार करू, तूच मला मदत कर. म्हणे हे म्हणा म्हणे. बाबूजी म्हणले अहो यांच्या समोर नाही म्हणतात, मला व्यवस्थित तबला पाकवाज वेगळं असते, हे ढोलकी नाही जमत याच्यावरती. मात्र म्हणे मी म्हणलो होतो ना याला येत नसन, हा शहाणपणा करून राहिला. बाबूजी म्हणे एक भजन तुमच्या समाधानासाठी मी गातो. मग त्यांनी ते त्यांच्या स्वरात सगळं लावून घेतलं, ढोलकी तबला झांजऱ्या ते तुनतुना ते सगळं सगळं व्यवस्थित लावून घेतलं. आणि मग बाबूजींनी ते प्रसिद्ध भजन गायला सुरुवात केली. बाबूजींचं ते भजन होतं, इंगळे बाबा खूप गोड प्रसंग सांगायचे. ते म्हणायचे खूप सुंदर गायला सुरुवात केली. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, सामोरी दिसले मला दत्त गुरु दिसले मला, दत्त गुरु दिसले. असं बाबूजींनी ते पुढं म्हटलं. मग ते पुढं म्हटल्यानंतर जसं मी पुढं म्हटल्यानंतर यांच्याकडे पाहतो, मग हे मागं म्हणतात माझ्या, तसं बाबूजींनी पुढं म्हटलं आणि त्यांच्याकडे पाहिलं. आता ते आहे का ध्यानात आहे का तुमच्या, ते त्यांच्याकडे पाहिले त्यांनी लगेच चालू केलं, याला ग बाई दत्त गुरु दिसले, बाप्याला बाई दत्त गुरु दिसले, आवड्याला बाई दत्त गुरु. त्याच्यामुळे इंगळे बाबा म्हणायचे ज्याला कळत तिथंच गात जा, विठाला 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 विठाला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. जगाचा मालक वैकुंठ सोडून आला आणि संतांच्या घरी राहिला नाही तर महाराज म्हटले नांदला. मग नांदला म्हणजे काय, त्याने काम केली काम. निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी, दत्त चोपदारी करीत असे. संतांच्या घरात येऊन राबला, कारण संतांचा प्रपंच तसा होता, संतांचा संसार तसा होता. आणि म्हणून जगाच्या पाठीवरती शिल्लक राहणं त्यांच्यासाठी विशेष अवघड नाही. मग शिल्लक राहण्यासाठी काय करावं लागते, शिल्लक राहण्यासाठी परोपकार करावा लागतो. साधी पहिली आवड ज्ञानोबा म्हणतात ती माणसाच्या जीवाची नास्तिक आहे. त्याच्यासाठी माणसासारखं वागावं लागतं. इथं माणसासारखे वागत नाही. तुमच्या मालेगावची घटना आठवली म्हणून सांगतो, तुमच्या नाही आपल्या तुमच्या जवळच्या मालेगावची घटना आठवली. मागच्या 2 महिन्यापूर्वी 4-6 वर्षाच्या मुलीवरती 25 वर्षाच्या मुलाने अतिप्रसंग केला, विनयभंग केला त्या पोरीचा. किती वर्षाची? 6 वर्षाची. घटना ऐकायला सुद्धा कानाला कस तरी वाटते. अरे 6 वर्षाच्या लेकीचा विनयभंग करावा, बरं तिला विनयभंग करून दगडाने ठेचून त्याने मारून टाकलं. 6 वर्षाच्या लेकराचा काय अपराध असावा, काय अपराध असेल त्याचा. आणि 25 वर्षाच्या घोड्याला त्या पोरीबरोबर असं करावं वाटावं, तिला दगडाने ठेचून मारावं वाटवतं. एवढी राक्षसी बुद्धी माणसाकडे येते कुठून, विचार करा. एवढी राक्षसी बुद्धी येते कुठून. अरे ती अवलाद जन्माला घालण्यापेक्षा ती नसती जन्माला आली तर बरली झाली असती. ही पिलावळ काय कामाची आहे. ते मायबाप वांज राहिले असते तर बरं झाले असते, या हरामखोराला जन्माला घालण्यापेक्षा. दुसऱ्याच्या लेकीला, 6 वर्षाच्या लेकीला असं प्रसंग करावा, असं माणसासारख्या दिसणाऱ्या एका राक्षसाला वाटावं, याला माणूस पण म्हणता येईल काय, माणूस पण म्हणता येईल का. म्हणून लक्षात ठेवा, एक मंगेश पाडगावकर नावाचे कवी आहेत. ते म्हणतात जगामध्ये माणसासारखे दिसणारे लोक भरपूर आहेत, पण माणसं नाहीत. कळलं तर पा, माणसासारखे दिसणारे भरपूर आहेत पण माणसं नाहीत. कारण माणसासारखे दिसणारे भरपूर असतील, त्यांच्यामध्ये माणुसकी शिल्लक नाही, माणूस पण शिल्लक नाही. आसवांना बोलणार राहिले, हुंदक्या ना बोलणार राहिले, करतील तुझ्या राखेचा बाजार रे माणसा,
माणसात माणूस ना राहिले कोलाहळात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी ही धर्म देवळे सर्व धुंडून आलो भिंती पल्याड त्याच्या माणूस शोधतो मी माणूस शोधतो मी अरे कलियुगाचं वार लागलं लाचारीने जीवन जगलं आता तरी तू सावध हो रे पांडुरंगाला वचन वेड्या दे मानसा आता तरी मानसात ये 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 अरे कलियुगाचं वार लागलं लाचारीने जीवन जगलं लाचारीने जीवन जगलं आता तरी तू सावध हो रे पांडुरंगाला वचन वेड्या दे मानसा आता तरी मानसात ये मानसा आता तरी मानसात ये माणसासारखं दिसून नाही चालायचं माणसासारखं असणं माणसासारखं वागणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून माणूस पण ज्याच्या ठिकाणी शिल्लक आहे ना त्याला शिल्लक राहणं सोपं आहे पहिली आवड माणसाची ज्ञानोबराय म्हणतात की त्याला शिल्लक राहावं वाटतं पण शिल्लक राहण्यासारखं माणूस काम करत नाही हे त्याचं दुर्दैव आहे दुसरी आवड सांगली न मरणे निर्विवाद माणसाला मरावं असं वाटत नाही का वाटतं तुम्हाला कोणाला मरावं वाटतं का लय अवघड आहे का मला सांगा कोणाकोणाला असं वाटतं बा आता मी मरणारच नाही हे पण अवघड आहे का मी अजून सोपं विचारू का मला सांगा कोणाकोणाला वाटतं कीर्तन संपल्या संपल्या कोणालाच नाही काही काही म्हणतील तू मर हा आमच्या मरणावर उठला तिकडंच गाडी कशी पलटी झाली नाही तू आमच्या मरणावर उठला इथं आला मरण कोणाला आवडते कोणाला मर म्हटलेलं सहन होत नाही ज्ञानोबराय म्हणतात मर म्हटलेलं सुद्धा मनुष्याला सहन होत नाही अरे मृत्यू नावाची गोष्ट कठीण जरी असेल ना तरी ती आल्या वाचून राहणार नाही मनुष्याला वाटतं की मरू नये पण मरण हे प्रत्येकाला येणार हे असं येणार ना कळणार नाही जळी बुड बुडे देखता देखता शनना लागता दिसे माती तैसा संसार पाहता पाहता तैसा संसार पाहता पाहता शरीराची होय माती कोणी न येती सांगाती शरीराची होय माती मराव प्रत्येकाला लागेल एक दिवस मृत्यू येईल आपल्याला घेऊन जाणार आहे पण ते जाण्याच्या अगोदर मनुष्याने शिल्लक राहणारी कीर्ती करावी म्हणून दोन्ही आवडी जीवाच्या नास्तिक आहे जीवाच्या आवडी नास्तिक आहेत पण देवाची आवड एक विशेष आहे काय आवडतं देवाला तर आवडे देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस त्यात संतांची आवड काय संतांची आवडी 2-3 आहेत संतांची एक आवड आहे संतांचा संग संतांची दुसरी आवड आहे जगाचं कल्याण आणि तिसरी संतांची आवड आहे की मला भगवंताचं भजन करता यावं याच्या पुढे जाऊन संतांची आवडी नाही आणि मग मागणीबद्दल मी बोलत होतो मागतात ते संत असूच शकत नाहीत आणि संत असतील तर ते मागूच शकत नाहीत संत जरी मागताना आम्हाला दिसत असतील तरी त्या सगळ्या मागण्यामध्ये संतांचा विचार एकच आहे देवा मला संतांचा संग दे देवा मला तुझी भक्ती दे देवा मला फक्त आणि फक्त जगाचं कल्याण दे याच्या पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबरायांनी आधी करून संतांनी देवाकडे कधी काही मागितलं नाही पण आज जगद्गुरु तुकोबराय जे मागतात ना ते सुद्धा तुकोबराय देवाकडे तसंच मागतात फक्त वेगळ्या अंगाने मागतात महाराज म्हणतात की देवा मला असं दे ज्याच्या हृदयामध्ये तू आहे मला त्याची संगती दे. देवा वासे जेते देवा वासे
हाती घडावी संगती, हाती घडावी संगती. ऐसे आवडते मला, 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 ऐसे आवडते मला. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या हृदयात तू आहेस त्याची मला संगती, ते मला आवडतं आणि म्हणून माझी आवड दे आहे, म्हणून माझी इच्छा पूर्ण कर, माझी ती वासना पूर्ण कर. खरं तर संतांची वासना काय आहे? जगद्गुरु तुकोबरा एका ठिकाणी खूप सुंदर विचार मांडतात. तुकोबरा म्हणतात, देवा वासना हा स्वभाव, हा शरीराचा स्वभाव आहे आणि मला माहिती आहे मी जर म्हटलं वासना संपून टाकतो, तू संपून टाकू शकत नाही, तो कारण शरीराचा स्वभाव आहे. मग माझी एकच इच्छा आहे, माझी एक वासना जर जिवंत ठेवणारच असेल तर कोणती ठेव? तू का म्हणे पाया पैशी येईल ऐशी वासना, ती वासना. मग वासना ठेव पण प्रपंचातली नको, तुझ्या चरणाजवळ येण्याची वासना शिल्लक ठेव. आणि म्हणून मला ते आवडतं, मला ते आवडतं म्हणून देवा काय करत, ज्यांच्या हृदयात तू आहे. वास्तविक पाहता हे किती दोन अंगाचं बोलणं झालं. ज्ञानोबराय म्हणतात, तै सारा देहामध्ये मी राहू असं ता सर्व सुखाशी, नाही का? प्रत्येकाच्या हृदयात देव आहे असं माऊली म्हणते. आणि मग आज तुकोबरा म्हणतात, ज्यांच्या हृदयात तू आहे त्यांचीच मला संगती दे. असं कसं होईल? हृदयात जरी प्रत्येकाच्या देव आहे तर प्रत्येकाच्या हृदयातला देव जागृत नाही. त्या देवाच्या अंगावरती किती साधनं ठेवलेली आहेत, आपल्या देवघरावरती किती सामान ठेवले, तुम्ही पाहिलं कधी? पाहिलं तुम्ही कधी पाहिलं? देवघरावर किती सामान आहे. देवघरावर सामान म्हणजे देवाचा देव नाणायचा ताट ते देवघरावरच आहे, तांब्या त्याच्यावरच आहे, देवाचे कपडे त्याच्यावरच आहे, देवाची पुस्तकं त्याच्यावरच आहे, हरिपाठाचं पुस्तक त्याच्यावरच आहे, रांगोळीचा डबा त्याच्यावरच आहे, तेलाची बरणी त्याच्यावरच ठेवले, पुन्हा कापड त्याच्यावरच ठेवले, पुन्हा अजून काही इकडं तिकडं सामान त्याच्यावरच आहे, परत त्या डाळीचा डबा त्याच्यावरच ठेवले, चपत्तीचा डबा त्याच्यावरच ठेवले. देवघरावर सांगू राहिलो मी तुम्हाला, देवघरावरचं सामान चाललंय हे देवघरावरचं. हा, देवघरावरचं. संतांच्या देवघरावरती काहीच नाही, संतांच्या देवघरावरती काहीच नाही. देवघरावरती काय आवश्यकता आहे? देवाच्या पुढे त्यांच्या दृष्टीत कुणी नाहीच आहे. त्यांच्या देवघरावरती काही नाही, अर्थात त्यांच्या हृदयात देवाशिवाय दुसरं काही नाही. आमच्या हृदयात देवाशिवाय सगळं भरलेलं आहे, देव दबलेला आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात, ज्यांच्या हृदयात तू आहे, तू म्हणजे तू जागृत जिथं आहे मला त्याची संगती दे. मग जागृत ज्यांच्या हृदयात आहे अशाची संगती मला पाहिजे, कारण त्यांची संगती केली की मग मला माहिती आहे माझा उद्धार होणार, माझा नाश होऊ शकत नाही. सज्जन पुरुषाची संगत केली की जीवाचं कल्याणच होतं. एक प्रसंग खूप गोड आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पैलवान होते आणि मी ज्या परंपरेतून येतो ते योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज 200 वर्षाची जुनी परंपरा आहे. ते योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज सुद्धा पैलवान होते, मलंग होते, संन्यासी. आणि सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची खूप जुनी परंपरा होती वारकरी संप्रदायाची, भजनाची, वारीची. गंगागिरी महाराज वारीला जर जायचे ना तर बेटावरती जवळजवळ 65 एकराचं बेट क्षेत्र आहे, गोदावरी धाम बाबा. तर 65 एकराचं क्षेत्र आहे, ते दान दिलं होतं एका मारवाड्याने बाबांना. त्या क्षेत्रावरती 4 बाजूने गोदामाई वाहते आणि मध्ये ते बेट आहे. तर गंगागिरी महाराज तिथं राहायचे, तर त्यांची जी राहण्याची झोपडी होती तिला काडी लावून टाकायची बाबा, जाळून टाकायची, राख करायची त्याची, सगळं काय आहे ते सगळं जाळून टाकायचे. आणि जी शिवलिंग आहे ते आजही ते शिवलिंग तिथं आहे बेटावरती, ते शिवलिंग घ्यायचे झोळीमध्ये आणि ती शिवलिंग झोळीत घेऊन पंढरपूरची वारी करायची. मग झोपडी का जाळायची? झोपडी याच्यासाठी जाळायची, परत मी आलोच नाही पाहिजे, कदाचित मी कुठं रमलो इथं नाही आलो तर हे कशासाठी ठेवायचं, म्हणून जाळून टाकायचं. पुन्हा जीव गुतायलाच नको, जसं आपला जीव गुततो पंढरपूरच्या वारीला निघल्यानंतर सारा जीव कुठं? घरी. पहिल्या मुक्कामाला पोचल्या अय हॅलो जेवली का, आवरलं का, शेळ्यामध्ये बांधल्या का, तारा काढल्या होत्या व्यवस्थित, पप्या आला घरी, फोनवर सकाळी उठला का लगेच फोन, काढल्या का तारा, घेतल्या गाया बाहेर, निम्म्या दुपारच्या जेवणाला पोचला का घरी फोन, काय चालू आहे तुमचं? तू पंढरपूरला जातोच काय, त्याच्यापेक्षा घरी ये ना. पंढरपूरला आमचं चित्तच लागत नाही, चित्त लागू नये म्हणून मागचं सगळं जाळायचं मग पंढरपूरला निघायचं. गंगागिरी महाराज पंढरपूरची वारी करायचे. पटपट प्रसंग सांगतो, वेळ घेत नाही.
पंढरपूरच्या वारीमध्ये गंगागिरी बाबाचा नियम होता. चंद्रभागेचं स्नान जसं वारकऱ्याचा नियम आहे, तर पंढरपूर क्षेत्रामध्ये महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या भरल्या होत्या. जोग महाराज हे मोठे पैलवान होते, महाराष्ट्रात गाजलेले पैलवान होते. आणि जोग महाराजांनी कुस्ती जिंकली होती. ती कुस्ती जिंकल्यामुळे जोग महाराजांची हत्तीवरून मिरवणूक सुरू होती. गंगागिरी महाराज हे फक्त लंगोट घालायचे आणि मलंग साधू होते. चंद्रभागेचं स्नान करून पांडुरंगाच्या दर्शनाला निघाले आणि जोग महाराजांनी हत्तीवरून पाहिलं की मलंग साधू आहेत. साधूला साधू पाहिल्यानंतर कळतो, दुसऱ्याला कळत नाही. जोग महाराजांनी वरून खाली उतरले आणि खाली उतरून एका महापुरुषाचं दर्शन घ्यावं म्हणून जोग महाराज गंगागिरी महाराजांच्या चरणावरती पडले. चरणावरती नतमस्तक झाले, नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर गंगागिरी महाराजांनी उठून उभं केलं, गळ्यातले हार पाहिले. अरे बाळा, कशाचा आनंद व्यक्त करतोय? जोग महाराजांनी सांगितलं, बाबा मी कुस्ती जिंकलो, मी असा पैलवान हरवला, आजपर्यंत महाराष्ट्रात त्याला कोणी हरवलं नव्हतं, असा पैलवान हरवला. बाबा मी महाराष्ट्र केसरी झालो, आता महाराष्ट्रात दुसरा कोणीच नाही, माझ्या पुढे कोणीच नाही. गंगागिरी महाराजांनी डोक्यावरून हात फिरवला, वा मला आनंद आहे. पण बाळा, या सगळ्या पैलवानांना हारून उपयोग काय? अजून एक पैलवान बाकी आहे. जोग महाराज म्हटले, कोणचा पैलवान? अजून तर एकही पाहिला नाही मी, हा शेवटचा होता, तोही चितपट केला, आता कोण राहिलं? गंगागिरी महाराज म्हटले, नाही, त्याने चांगल्याला पाडलेलं आहे, अजूनपर्यंत त्याच्यावरती कोणी विजय मिळवलाच नाही. जोग महाराज म्हटले, असं आहेच कोण? मला सांगाच, त्याला पाहतोच म्हणे. गंगागिरी बाबा म्हटले, तो पहिलवान अजून कोणालाच हरवता आला नाही आणि तुला यायचं नाही बहुतेक. जोग महाराजांच्या मग ते उरी लागलं. जोग महाराज म्हटले, नाही, मला सांगाच, मी त्याला हरवणार. गंगागिरी बाबा म्हटले, सांगतो, पण हरवता येईल का तुला? म्हणे, बाबा तुम्ही सांगा, तुमचे आशीर्वाद असले तर मी हरवील. मग गंगागिरी बाबा म्हटले, या सगळ्या पैलवानांना काय पाडत बसला? काळ रूपी पैलवाने त्याला पाडून दाखव. जोग महाराजांना तेवढाच शब्दाचा अनुग्रह झाला, तेवढाच शब्द. बाबा कसं पाडता येईल त्याला? काय करावं लागेल? म्हणे, काहीच नाही, पुण्यक्षेत्राला जाऊन ज्ञानोबरायांच्या, ज्ञानेश्वरीचं, तुकोबराच्या गाथेचं वाचन कर, पारायण कर, अभ्यास कर, आणि ज्ञानोबराय सांगतील तुला की कसं त्या पैलवानाला पाडायचं. दुसरं काही नाही. जोग महाराजांच्या गळ्यातली माळ त्यांनी जोग महाराजांनी ज्ञानोबराच्या समाधीला स्पर्श करून गळ्यात माळ घातली होती, कोणी घातली नव्हती. आणि जोग महाराजांनी गळ्यात माळ घातली, बाबांनी गळ्यात माळ घातली, ज्ञानोबराची साधना करू लागले, आळंदी क्षेत्राचा वास केला. पुढे काय घडलं आपल्याला माहिती आहे. खूप मोठी संस्था उभी राहिली आणि खूप मंडळी जमली. तर जोग महाराजांचा शेवटचा काळ आहे. बाबांना भगिंदर नावाचा आजार होता, मूळव्याधी होती, आणि त्या भगिंदरामुळे जोग बाबा शेवटच्या काळामध्ये पुण्यामध्ये ऍडमिट होते. आणि पुण्यात ऍडमिट असताना त्यांच्याबरोबर गुरुवर्य मामासाहेब होते. त्यांना ते प्रेमाने सोन्या म्हणायचे जोग बाबा. आता तो माझा अधिकार नाही, पण मला प्रसंग सांगायचा म्हणून आपल्या सर्वांची माफी मागून बोलतो. बाबा त्यांना सोन्या म्हणायचे, सोनूपंत नाव होतं म्हणून सोन्या म्हणायचे. बाबा ऍडमिट होते, तर एक दिवस रात्री मध्यरात्री 2 वाजता जोग बाबा उठले आणि मामासाहेबांना म्हणू लागले, सोन्या, अरे आपण कुठे? म्हणे, बाबा आपण हॉस्पिटलला आहे, पुण्यात आहे. असं? अरे आळंदीला चल, मला आळंदीला जायचं. मामासाहेब म्हटले, बाबा आता नाही जाता यायचं, आपल्याला रात्र आहे, मध्यरात्र आहे, त्यावेळी गाड्यांची व्यवस्था नव्हती, आता जाता यायच नाही बाबा, डॉक्टरांना विचारावं लागेल. म्हणे, तुला सांगितलं ना मला आळंदीत घेऊन चल, चल मला आळंदीत घेऊन चल. मामासाहेबांचा पुढे हेच प्रसंग पडला, आता काय करावं? खूप सगळ्या खटाटपी केल्या, पण बाबा ऐकायला तयार नव्हते. बाबांनी सांगितलं, मला आत्ताच्या आत्ता आळंदीत जायचं, बस, माहिती नाही मला बाकीचं. मग सगळी व्यवस्था केली आणि टांगा बोलवला. मामासाहेबांनी टांगा बोलवला आणि बाबांना घेऊन आता ते टांग्यात बसवलं. बाबा टांग्यात बसले, मामा शेजारी बसले आणि टांगा आळंदीच्या दिशेने निघला. पुण्यातून आळंदीच्या दिशेने टांगा निघला. 10-15 मिनिटं जोग बाबा असे व्याधी असतील, त्रास, डोळे बंद करून खाली बसाय, खाली बघून असे डोळे बंद करायचे. आणि एक 5-10 मिनिटं झाले की जोग बाबा डोळे उघडायचे आणि म्हणायचे, ए कुठं चालला? हो माग. टांगा पुढे चालायचं. आणि बाबा म्हणायचे, सोन्या कुठपर्यंत आलो रे? आलो बाबा, आता पुण्याच्या बाहेर निघलोय, आता आलो बाबा, आळंदी पाट्यावरती आहे. थोड्या वेळ थांबायचे. बाबा म्हणायचे, कुठं पुढे चालला? हो माग. टांगा पुढे चालायचा. मामासाहेबांना कळेच ना काय चाललंय, कशामुळे बोलतात भाऊ, काय झालंय? वेदना अतिशय असतील असं त्यांना वाटायचं. टांगा पुढे 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 आळंदीच्या जवळ. बाबा आला, आता पुलाच्या जवळ आहे. तुला सांगितलं ना मागे थांब. कुठे कुठे चालला? हो माग. बाबा पुन्हा खाली वाकायचे. त्यावेळी घासवाले धर्मशाळामध्ये संस्था भरायची. बाबांना तिथं आणलं, टांग्यातून उतरवलं. बाबांनी ज्ञानोबरांच्या समाधीचं अभिषेक करून त्याचं तीर्थ बोलवलं. ते तीर्थ आणलं आणि जोग बाबांनी ते तीर्थ घेतलं.
तीर्थ आपल्या हातामध्ये घेतलं आणि तीर्थाचं आचमन करताना जोग बाबा म्हटले, गंगागिरी बाबा तुम्ही म्हटले होते ना तो पैलवान कोणाला चालवता आला नाही. आळंदी पुण्यापासून मागं लागला होता माझ्या, पण हात लावू दिला नाही त्याला. आळंदीत पोहोचलो, आता मात्र थांबतो. त्या तीर्थाचं आचमन केलं आणि जोग बाबांनी शेवटचा श्वास घेतला. काळ रूपी पहिलवान मागे लागला होता, पण काळ रूपी पहिलवान पुण्यापासून मागे लागलेला जोग बाबांनी हात सुद्धा लावू दिला नाही. याला म्हणतात संताचं सामर्थ्य. मग पहा, हे सामर्थ्य ज्याच्या जीवनात आहे आशेची संगती देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. का? कारण ऐशे आवडते मना देवा पूर्वावी वासना. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा त्यांची घडावी संगती ऐशी आवडते मना देवा पूर्वावी वासना. अशाची संगती मला दे. आणि अशी संगती देत असताना मला त्यांचा पुन्हा वियोग घडू देऊ नको. कारण सत्पुरुषाच्या संगतीमध्ये माणसाला नेहमी चांगले विचार येतात. वाईट विचार येण्यासाठी वेळ लागत नाही, वाईट विचार येण्यासाठी काळ लागत नाही. इथं बसल्या बसल्या सुद्धा आपण वाईट विचार करू शकतो, पण संतांच्या संगतीत मात्र वाईट विचार येत नाही. मी तुम्हाला सिद्ध करून देईन. एकदा टाळी वाजवा. विठाला विठाला. काय झालं बाबा? एक सदग्रस्त होता, एक जोडपं होतं आणि त्यांना एक मुलगा झाला. एक अपत्य झालं. त्या अपत्याला लहानचं मोठं करता करता तो त्या पोराचा बाप वारला. मग त्या आईने लहानचं मोठं केलं, त्या पोराला शिकवलं, घडवलं, दुसऱ्याच्या घरी काबाड कष्ट करून त्याला लहानचं मोठं केलं. 10वीच्या वर्गात पोरग थोडं टोकार पोरांच्या नादी लागलं आणि कमी मार्क पडले. रिझल्ट घेऊन घरी आलं. आईला दाखवलं, आई हे रिझल्ट. पहिलं आईने 37 मार्क पडलेले होते, 35ला पास, 37 मार्क पडलेले होते. आईने पाहिलं तर रिझल्ट पाहून आईले तळपायच्या मस्तकाला गेली. अशा 2-3 मुस्कडात टेकवल्या. म्हणे, नालाय का, शरम वाटत नाही तुला? शरम वाटत नाही? अरे तुझा बाप एवढा होता, तुझा बाप गेला, तुला तळ हाताच्या फोडासारखं वाढवलं, लोकांच्या घरी काबाड कष्ट करून शिकवलं तुला, आणि तू हे केलं. कोणत्या शाळेत आणि कोणत्या कॉलेजमध्ये घालायचं तुला? तू पण तेच करणार का? आयुष्यभर मला तेच करावं लागलं, तूही तेच करणार? काय करायचं काय तुझं? का रे काय करायचं? कुठं काय करशील? पोराला जीवारी लागलं. पोरगाई म्हटलं, आई खरंय तुझं, पण आई माझी वेळ नाही गेली. 10वीचा वर्ग झाला, अजून 12वीचा वर्ग बाकी आहे. आई बघ, तुझा पोरगा आहे मी, तुला मी आज जेवढं बोलायला लावलं ना आई, एवढंच तोंडाने तुझ्याकडून मी कौतुक करून घेईल. आईला आनंद वाटला. आई पण म्हटली, जर तू असं केलंस ना तर तू जे म्हणशील ते तुला देईल. पोरगाई हुशारच निघलं राव. इतकं हुशार निघलं ना. एवढा अभ्यास केला आणि इतका अभ्यास करून त्या पोराने जवळजवळ तुम्हाला सांगतो मी सोपडा तालुक्यात पहिलं आलं. तालुक्यात पहिलं आलं आणि चोपडा तालुक्यात पहिलं आलं. पोरग पहिलं आलं आणि रिझल्ट घेऊन घरी, आई ग हे बघ तुझा सोन्या पास झाला. पास नाही, तालुक्यात पहिला आलो. आईला आनंद वाटला. पटापटा बोट मोडली, पटापटा मुके घेतली, असं औक्षण केलं. आईने सुंदर असं औक्षण केलं, त्याला कवटाळलं. आईला आनंद वाटला, तोंडात साखर घातली. पण पोरग म्हटलं, आई फक्त एवढं करून नाही चालणार बरं का. तू काय बोलली होती, काय म्हटली होती? एवढं करून दाखवलं तू काय करशील? मी मागेल ते देशील. आई म्हटली, माग तूच आहे, माझ्या दुसरं कोण आहे? माग तुला जे पाहिजे ते. आईने कष्ट करून कमवले होतं. आणि मग ते पोरग म्हटलं, आई मला आता कॉलेजला जायला गाडी घ्यायची, मला दुसरं काय नाही, मला गाडी घ्यायची. आई म्हटली, घे, काय हरकत नाही, पण कोणची घ्यायची? ते म्हणे, ते नाही का झोपून चालावं लागत याची बाबा. नवीन गाडी आलेली बाबा, त्यात अशी झोपून चालावं लागत. 2-2.5 लाख रुपयाच्या पुढची किंमत. पोरांना माहिती असेल ती गाडी.
म्हणजे मलाही घ्यायची ठरली होती. मी जवळजवळ बुकच केली होती पण ते नंतर कॅन्सल करावं लागली कारण त्याची पेट्रोलची टाकी आणि माई टाकी एका जागेवर यायला लागली. कॅन्सल केली नंतर. कळली तुम्हाला गाडी कळली बस तेवढाच मुद्दा होता माझा. गाडी कळली 2.5 लाख रुपये किमतीची. मला गाडी घ्यायची. आईने विचार केला. आईने मागचा पुढचा विचार केला नाही पोरासाठीच कमवलं आणि मग घेतली. 2.5 लाख रुपयाची गाडी घेतली. गाडी अशी महाराज एक्सिलेटरवर जर हात ठेवला ना तर 100चा स्पीड कधी घ्यायची कळत नव्हतं. अशी गाडी घेतली. पोरगा गाडी घेऊन गावात यायला लागलं आणि जसं गावात आलं पोरगा मित्रांनी घेरलं. मित्र म्हटले सोन्या अरे काय गाडी घेतली मित्रा. अरे काय तुझी आई राजा 2.5 लाख रुपयाची गाडी घेतली रे तुला. अरे मी माझ्या म्हाताऱ्याला मागच्या वर्षी सायकल मागितली तर 2-3 वेळा उचलून टाकलं राव मला. सायकल नाही आमच्या सारख्याला तुला 2.5 लाखाची गाडी घेतली खरंच राजा. पण तो काय तो ह्या गाडीचा आनंद रे. जर तू मित्रांना पार्टी नाही काय नाही काय उपयोग तो या गाडीचा. तो म्हणला पार्टी मग काय लागत म्हणे पार्टी पाहिजे म्हणे काय चोपड्याला जायचं म्हणे आपल्याला. असं चला घरी गेला. आईला म्हणे आई मला मित्रांना पार्टी द्यायची. आईने धान्याच्या डब्यातून 2 500च्या नोटा काढल्या 1000 रुपये दिले जाय म्हणे. तो पण निघाला. रानातून घर होतं मग आता भरधाव वेगाने घरून गाडीला केक मारली तसा निघाला. भरधाव वेगाने वळणाचे रस्ते होते. भरधाव वेगाने निघाला पण वळणाच्या रस्त्यावरती पुढून एक डंपर येत होता. पोरगा ऐकून चालला होता. जोरात येणारा पोरगा पुढून येणारा डंपर. काय झालं असेल हा धडक झाली आणि जागेवर पोरगा. असाच विचार आला ना तुमच्या मनात. पण तसं नव्हतं झालं. पुढून आलेला डंपर त्याच्या लक्षात आला. त्याने गाडी बाजूला दाबली. डंपर निघून गेला मग पोरगा गावात गेला. असं नाही होणार का. नाही असं होणार नाही का. असं होईल पण आपल्या बुद्धीत तसं होत नाही. आपली बुद्धी सगळ्यात पहिला वाईट विचार करते आणि तो वाईट विचार सगळ्यात पहिला येऊ नये म्हणून संतांची संगती. म्हणून महाराज म्हटले की त्यांचा मला वियोग कोणत्याच प्रसंगात नको. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये हरिजना सवे भेटी अशा संतांचा संग असा दे हरिजना सवे भेटी नवो अंग संग तुटी. शबरी मातेला मातंग ऋषी भेटले ना तर मातंग ऋषी भेटल्यानंतर शबरी मातेला सांगितलं. पहिल्या ऋषींना कळालं मातंग ऋषींना की एवढे शिष्य मी पाळले पण या शिष्यांचा उपयोग झाला नाही. शबरी होती या शबरीसाठी माझा जन्म झाला होता. मला देव भेटणार नव्हता पण माझ्यामुळे या शबरीला देव भेटणार होता म्हणून माझा जन्म झाला. हे जेव्हा त्यांना कळालं ना तेवढे शबरीला जवळ घेतलं. डोक्यावरून हात फिरवला. भिल्ल कुळात जन्माला आली होती शबरी. भिल्ल कुळात जन्माला आलेल्या शबरीच्या डोक्यावरून हात फिरून मातंग ऋषी सांगतात शबरी भाग्य घेऊन जन्माला आलीस. अगं ऐक आयुष्यभर मी ज्याच्या भेटीसाठी तप केलं ना तो मला नाही पण तुला जरूर भेटणार आहे. शबरी काय कर फक्त राम नामाचं चिंतन कर. भजन कर भजन. हो रामाचं भजन कर. दुसरं काही करू नको. दुसरं काही करण्याची गरजही नाही. फक्त रामनामाचं चिंतन. फक्त कुठून अंतकरणापासून कर. कारण अंतकरणापासून केलं का मग देवाला आवाज जातो. मग काय चीटी के पैर में घुंगरू बजते है वो भी राम सुनता है. नाही का त्या मुंगीच्या पायात घुंगरू वाजलं तरी सुद्धा नामाला ऐकायला जातं दादा. तुम्ही अंतकरणापासून कारण देव भावाचा भुकेला आहे. हाची दुष्काळ तयाला त्याला कळत दुसरं काय लागत नाही. फक्त अंतकरणात तुमचा शुद्ध भाव लागतो. त्या शबरीने आयुष्यभर भजन केलं. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पाहे रात्रंदिवस वाट तुझी.
तैसे माझे मन, तैसे माझे मन, वाट पाहे भेटी लागी जीवा, लागलीस आस, भेटी लागी लागलीस लागलीस आस. आयुष्यभर प्रभूची वाट पाहिली, एक क्षणभर देवाचा विसर नाही. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा, पडून राहील तै ठाई. देवा तुझं भजन, अखंड भजन. अखंड भजनाचा परिणाम जगाचा मालक ज्याला भेटायला आला, आशाची संगती देव वसी चित्ती, त्याची घडावी संगती. हरी जना सवे भेटी न हो अंग संग तुटी. एकदाच जीवन मृत्यू लोकात आल्यानंतर जगायचंच आहे, मरायचंच आहे. कोण राहण्यासाठी येते वरून नाही आले अवतार, इरती पामर जीव किती. मग असं तसं मरायचंय तर मग संतांच्या संगतीत राहून मिळेल काय वाईट आहे. म्हणून जर द्यायचं असेल तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, संतांच्या संगतीत जीवन अत्यंत उत्तम जीवन संत संगतीत जाते ना. म्हणून देवा जर जीवन द्यायचंच आहे तर संत संगतीत दे. वेळोवेळी संतांनी देवाच्या ठिकाणी मागणं मागितलं, ते संतांच्या संगतीच मागितलं. काय मागितलं? देवा तुझ्या चरणावरती मागणं, हेची देवा पै मागत चरण शिवा खंडित, नाही का. वास द्यावा पंढरीचा. कशासाठी? पंढरपुरामध्ये सगळं मिळतं. काय नाही पंढरपुरामध्ये मला सांगा. मी म्हणतो सुख पंढरपुरात आहे. माणसं सुख इकडे तिकडे सापडे, तिथं सुख पंढरपुरात आहे. जिथं पडलं तिथं पाहत नाही, जिथं नाही जिथं नाही तिथं धडपड वाचून राहत नाही. जीवाची अवस्था ती आहे. सुख वास्तविक पाहता, सुखरूपाई साधूजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. जगाचा मालक सुखरूप आहे, तो सुखाचा दाता आहे. ही इज कॅपेबल इनफ. सुख देण्यासाठी तो कॅपेबल आहे, त्याच्याकडे सामर्थ्य आहे तेवढं. पण आम्ही त्याच्याकडे जात नाही. जो हा देवा चाही देव, बळीया माझा पंढरी राव, गरणी दसा सारणी साधनी प मपदनी सानी धनी सानी साधनी सानी धनी द पद मप गम रे ग सारे नि स नि ज ग सा नि सा धनी प सा. आता वाजवले बोटाळे रे ना राधा राधा राधा. एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की प्रीत में देखो, एक प्रेम दीवाने एक दरस दीवाने, एक प्रेम दीवाने एक दरस दीवाने, एक प्रेम दीवाने एक रस. टाळी टाळी टाळी. प्रेम दीवाने एक रस दीवाने. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा जी से को बेटी वो गोविंद, मीरा मन में समाया. एक मुरली एक पायल, दोनों हरि प्रेम की घायल. अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में देखो.
बळीया माझा पंढरीराव. जगाचा मायबाप आहे महाराज, विश्वाचा मालक आहे. आणि काय करतो मान्यता करतो शक्तिमान मायबाप परमेश्वर आहे. तर भगवान परमात्म्याच्या चरणाशी जर आपण गेलो ना तर तो कोणाचाच धिक्कार करत नाही. शबरी तर भिल्ल कुळात आली, कानोपात्रा वेश्येच्या घरात जन्माला आली नाही का, चोखोबर आहे महार समाजात जन्माला आली, पण कोणाचाच भगवंताने कधीच धिक्कार केला नाही. उलट सजन कसा या विकू लागे मास, माळ्या सावते असं खुरपू लागे. किती सामर्थ्य आहे. भक्तीमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. असं जिथे जिथे तू आहेस, हृदयात ज्यांच्या आहेस अशाची संगती दे. देवा जीवन आहे, जाणारच आहे, आणि तू अल्पायुष्य मानव देह, तू त्याचा नियम घालूनच दिलेला आहे. जायचंच आहे तर मग चांगल्याच्या संगतीत जावं, संतांच्या संगतीत आमचं जीवन जावं. अशी देवाच्या चरणावरती जगद्गुरु श्री तुकोबराय मागणी मागतात ती शेवटच्या चरणामध्ये. तुका मने जिने, तुका मने जिने, तुका मने जिने, ओ तुका मने जिने, तुका मने जिने, तुका मने जिने, तुका मने जिने, तुका मने जिने. भले सता संकष्टनी, भले सता संकष्टनी, भले सता संकष्टनी, भले संत संकष्टनी, भले सता संकष्टनी, भले सता संकष्टनी, संकष्टनी ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. भले संत संकष्टने, भले संत संकष्टने ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. देवा परवावी वासना, वासना, देवा, 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 देवा,
तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना. संतांचं मागणं जिथे तिथे पहा, संतांचं मागणं हे संत संगतीचं आहे. मला दुसरं काहीच नको. मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. काय कर, काय पाहिजे या संताशी निर्वी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागो देवा. अक्षरशः तुकोबरायांवरती असा प्रसंग आला उपासमारीचा. खाण्याचे दिवस वाईट झाले अक्षरशः, तरी सुद्धा देवाला असं वाटलं की आता तुकोबराय मागतील. म्हणून पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी, काय करू उपचार कोपमोडकी जर्जर. अशी परिस्थिती वाईट तुकोबरायची. पण त्याही अवस्थेत तुकोबरायच्या पत्नीची जवळीने तुकोबरायचा धीर खचू दिला नाही. देव म्हटला स्वयंपाक बनवा, आणि तुकोबरायच्या पत्नीने स्वयंपाक बनवला. काय जरजरीत पाण्या माझी रांधिल्या कणा. पातेलं भर पाण्यामध्ये मुठभर कण्या टाकल्या आणि चवीचं मीठ टाकलं. चवीपुरतं मीठ टाकून पातेलं भर पाण्यात कण्या, आणि त्या कण्या अशा ताट भरून वाढल्या, देवाच्या समोर आणून ठेवल्या. तर जगाचा मालक डोळे भरून आले देवाचे. देवाला असं वाटलं की आता तुकोबरायला मी अडकीत त्यात तुकोबरायला कात्रीत धरलं होतं. कसं आता तुकोबरायची अक्षरशः परिस्थिती अशी की घरात खायला काहीच नाही. अक्षरशः सगळीकडून वारं पांग तुकोबरायचं झालेली अवस्था मी पाहिली. आणि आता मात्र तुकोबराय माझ्याकडे काहीतरी मागतील म्हणून मी आलो. पण काय महा तुकोबरायचा अंतःकरण आहे, मेलो तरी चालेल पण देवाच्या दारात मागायचं नाही. काय माहिती तुकोबरायचं अंतःकरण आहे. घरातल्या मुठभर कण्या मिठात काढवल्या, मिठातून उकडवल्या आणि मला खाऊ घातल्या. पण माझ्याकडे हात पसरून माझ्या तुकोबरायने मागितलं नाही. काय माझा तुकोबा आहे, हे जगाच्या मालकाला असं अंतःकरण भरून वाटावं, असं तुकोबरायचं अंतःकरण आहे. देवाच्या दारात कधी हात पसरून, हात पसरीजीने धिक्क त्याचे. महाराज म्हटले काय देवाकडे मागायचं, त्यांनी सर्वस्व दिलं. अशा जगद्गुरु श्री तुकोबराय देवाकडे संतांचा संग मागतात. आज भगवान गणेशाची सुद्धा जयंती आहे, आणि भगवान गणपती बाप्पाच्या जयंती उत्सवाचा हा अत्यंत सुंदर असा पर्व काळ आहे. भगवान गणेशाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जाता जाता मागता येईल, हे गणपती बाप्पा या दुर्बुद्धी आणि सद्बुद्धी व्याप्त कलियुगामध्ये सद्बुद्धीने भरलेले माणसं खूप कमी भेटतात. दुर्बुद्धीने भरलेले माणसं पावला पावलाला भेटतात. पण दुर्बुद्धीने भरलेल्या माणसाच्या संगतीत जीवाचं वाटोळं होतं. सद्बुद्धीने भरलेल्या माणसाच्या संगतीत जर गेलं तर जीवाचं कल्याण होतं. म्हणून हे गणपती बाप्पा, हे गणेशा, या दुर्गुण आणि सगुण व्याप्त कलियुगामध्ये तुझ्या चरणाशी एकच प्रार्थना आहे की आम्हाला सगुणाने भरलेल्या जीवांची भेट घडू दे आणि आमच्या ठिकाणी चांगली सद्बुद्धी येऊ दे. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता मज ऐशे करी तुझे पाय चित्ती धरी. अशी गणपती बाप्पाच्याही चरणावरती, भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावरती आपल्याला मागणी करायची आहे. संतांच्या संगतीचं मागणं याच्यासाठी की त्यांच्या संगतीत जीवाचं कल्याण होतं. आणि म्हणून संतांची संगती तुकोबराय मागतात. देववसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐशे आवडते मना देवा पुरवावी वासना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा प्रचंड समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. चुकलं असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे, बरोबर आहे, तो संतांचा प्रसाद आहे, आपल्या जवळ ठेवा. जीवाचं कल्याण झाल्या वाचून राहणार नाही. सर्वच मान्यवरांच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो. आणि कीर्तनाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. आजच्या या दिवसभराच्या कार्यक्रमात